हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण TYBA PSY 273 उपयोजित अभ्यासक्रम व्यक्तिमत्व विकास या बुक्समधून IMP लेसन बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे। तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आज आपण लेसन 5 बघणार आहोत। घटक क्रमांक 5 अनुवांशिक नियामक व अंतःस्रावी ग्रंथी। हा लेसन छोटाच आहे, अति मोठाही नाही आहे। याच्यात मी तुम्हाला पूर्ण लेसन वाचून दाखवते। जे याच्यावर जर प्रश्न आला की अनुवंश ची व्याख्या स्पष्ट केल्या की अनुवंशाबद्दल काही माहिती, तर याच्यातून आपण आपल्या मनाच्या भाषेत लिहू शकतो। म्हणून मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवणार आहे। ऐकून मनाच्या भाषेत याची उत्तरं लिहायची आहे। अनुवंश व्यक्तीच्या शरीरात, बुद्धीत व भावना विष्कारात जी भिन्नता आढळते ती काही अंशी तरी अनुवंशावर अवलंबून असते। अनुवंशाविषयी चर्चा करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की अनुवंशाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा असून तो अद्यापही समाधानकारकरित्या सुटलेला नाही। अनुवंशावर सर्वत्र संशोधन सुरू आहे, परंतु त्याविषयी निश्चित स्वरूपाची माहिती मिळण्यास अजून बराच कालावधी लागेल। अनुवंशाचे महत्त्व मानणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की जे काही वंशप्राप्त गुणदोष असतात त्यांच्यामध्ये परिस्थितीजन्य संस्कारामुळे किंवा शिक्षणामुळे फारसा फरक घडून येत नाही। शिक्षण हा एक अशाच प्रकारचा संस्कार आहे। शिक्षणाचा एक उद्देश व्यक्तीच्या गुणांचा परिपोष करावा व तिच्या अंगी असलेल्या दोषाचे शक्यतो निर्मूलन करावे असा आहे। अनुवंशवाद्यांचे हे म्हणणे कितपत योग्य आहे हे तपासून पाहिले पाहिजे। अर्थात कुटुंब, समाज, संस्कृती वगैरे सारख्या परिस्थितीजन्य घटकांचे महत्त्वही विचारात घेतले पाहिजे। त्याचा विचार आपण नंतरच्या घटकामध्ये करणार आहोतच। जे पेराल ते उगवेल हे अनुवंशाचे सूत्र आहे। आंब्याची कोय लावली तर आंब्याचे झाड येईल, चिंचेचे किंवा रामफळाचे येणार नाही। केवळ चांगली परिस्थिती निर्माण करून व्यक्तीच्या स्वभावातील व व्यक्तिमत्वातील दोष नाहीसे होऊन शकणार नाहीत। याचाच अर्थ असा की अनुवंशाने प्राप्त झालेले जे गुणदोष असतील त्याचा प्रभाव व्यक्तीवर राहतो व त्यानुसार त्याचे वर्तन ठरते। आंब्याच्या कोयीपासून आंब्याचे झाड उत्पन्न होईल व त्याच्या फांद्यांना आंबेच लागतील हे खरे असले तरी सर्वच आंबे सारख्याच आकाराचे व सारख्याच चवीचे नसतात। एकाच वंशवृक्षात व तिच्या शाखात ज्या व्यक्तीचा समावेश होतो त्याचेही असेच आहे। आई वडील गोरे, उंच, बुद्धिमान असले तरी त्यांचे एखादे अपत्य काळे, ठेंगणे व मंद बुद्धीचे असू शकते। या उलट सामान्य बुद्धीच्या आई वडिलांना अत्यंत बुद्धिमान अपत्य होऊ शकते। अनुवंशाचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेण्यासाठी त्यांची यंत्रणा समजावून घेणे आवश्यक आहे। जननपेशी, अंडपेशी व रेतपेशी। अंडपेशी आणि रेतपेशीच्या संयोगाने जीवनाला प्रारंभ होतो। स्त्रियांमधील ज्या जननक्षम पेशी असतात त्यांना अंडपेशी असे म्हणतात, तर पुरुषांमधील जननक्षम पेशींना रेतपेशी असे म्हणतात। मनुष्य मात्राच्या प्रत्येक पेशीमध्ये एक पेशी केंद्र असते व पेशी केंद्राभोवती एक प्रकारचा रासायनिक द्रव्य पदार्थ असतो, त्याला पेशीद्रव्य असे म्हणतात। प्रत्येक पेशीला एकंदर 3 आवरणे असतात। आकृती 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे आकृती 5.1 मध्ये अंडपेशी व रथपेशी यांची रचना वेगवेगळी असते। अंडपेशी आकाराने मोठ्या व गोलाकार असतात, तर रेतपेशी लांबट धाग्याच्या आकाराच्या असून गतिमान असतात। पेशीचे आवरण द्रव्य, रंगसूत्रे, बाह्य आवरण, पेशी केंद्री, अंडपेशी आणि रेतपेशी। एक मूळ पेशीपासून 2 व 2.4 अशा जनपेशी निर्माण होतात। यापैकी प्रत्येक जनपेशीमध्ये केवळ 23 एकरी रंगसूत्रे असतात। पुरुषांच्या प्रत्येक पेशीपासून ज्या 4 रेतपेशी निर्माण होतात त्या सर्व जननक्षम असतात। या उलट स्त्रियांमधील एका पेशीपासून निर्माण होणाऱ्या 4 पैकी फक्त एकच पेशी जननक्षम असते। रंगसूत्रे, फलित झालेल्या अंडपेशीमध्ये एकंदर 46 रंगसूत्रे असतात। ह्यापैकी 23 रेतपेशीकडून व 23 अंडपेशीकडून प्राप्त झालेली असतात।
रंगीत केल्यानंतर ही रंगसूत्रे सूक्ष्म दर्शकातून दिसू शकतात, त्यामुळे त्यांना रंगसूत्रे असे म्हणतात. स्त्रियांच्या सर्व पेशीत रंगसूत्राच्या 23 जोड्या असतात, त्यामुळे अंडपेशीत येणारी ही सर्व 23 रंगसूत्रे एकाच प्रकारची असतात. म्हणजेच फलधारणेच्या वेळी 23 क्ष एकत्र येतात. या उलट पुरुषांच्या 22 जोड्या आकाराने समान असून 23वी जोडी क्ष अथवा य अशी विभिन्न प्रकाराची असते. त्यामुळे जननासाठी ज्या रेतपेशी तयार होतात त्या पुरुषाकडील 23 रंगसूत्र एकतर 23वे रंगसूत्र एकतर क्ष किंवा य प्रकारचे असते. फलित अंडपेशीमध्ये तयार होणारी 23वी जोडी जर समान असेल श तर अशा फलित पेशीपासून जन्मास येणारे अपत्य मुलगी होते व 23वी जोडी म्हणजेच स्त्रीकडील क्ष रंगसूत्र व पुरुषाकडील य रंगसूत्र अशा प्रकारची असेल तर अशा फलित पेशीपासून जन्मास येणारे अपत्य मुलगा असतो. आकृतीत 5.2 मध्ये अनुवंश यंत्रणेत स्त्री पुरुषाकडून एकंदर 46 रंगसूत्रे एकत्र कशी येतात ते दर्शविले आहे. म्हणून 23व्या जोडीला ह्या क्ष आणि य रंगसूत्रांना लिंगनिश्चिती करणारी रंगसूत्रे असे म्हणतात. उरलेल्या 22 रंगसूत्राच्या जोड्या इथं आपण बघू शकतो. इथं गर्भधारणेच्या वेळी आई वडिलांकडून प्रत्येकी 23 रंगसूत्रे प्रत्येकी व्यक्तीला मिळतात. इथं त्यांनी आकृती दिलेली आहे. चित्र संभोगाच्या वेळी प्रत्येकजण तिच्या किंवा त्यांच्या रंगसूत्राची अर्धी 23 रंगसूत्रे आपल्याकडे संक्रमित करते. म्हणजे पित्याचा कार्यभाग केवळ 23 रंगसूत्र संक्रमित करणे एवढाच असतो. बीजाचे पोषण व संवर्धन यासाठी माता जबाबदार असली तरी आपल्याला आनुवंशिक यंत्रणेत तिचा सहभाग पित्यापेक्षा जास्त नसतो. ही 46 रंगसूत्रे एकत्रित येऊन बालकाचा अनुवंश निश्चित होतो. स्त्री पुरुषाकडून एकूण 46 रंगसूत्रे कशी एकत्र येतात? उरलेल्या 23 रंगसूत्राच्या जोड्या इतर अनुवंशिक काही जोड्या उंची या गुणविशेषाचे, काही त्वचेचा रंग, काही बुद्धमतेचे, काही डोळ्यांचा रंग इत्यादी व्यक्तिगत गुणविशेषाचे वहन करतात. पेशी फलित होताना कोणत्या प्रकारचे रंगसूत्रे संक्रमित होतील यावर कोणाचेही नियंत्रण नसते. ते केवळ योगायोगावर अवलंबून असते आणि पित्याकडून 2 प्रकारच्या हरित पेशीसारख्या संख्येने निर्माण होतात. माता एकाच प्रकारच्या अंडापेशी निर्माण करते ज्यात फक्त क्ष रंगसूत्रे असतात. मोठे क्ष रंगसूत्र असलेल्या क आणि ख, लहान य रंगसूत्र असलेल्या रेत पेशीतील इतर 22 रंगसूत्रे सारख्याच प्रकारची असतात. दिलेले क्ष रंगसूत्र असलेल्या रेतपेशीकडून अंडपेशी फलित झाल्या क्ष एकत्र येऊन अपत्य मुलगी होईल आणि य रंगसूत्र असलेल्या रेतपेशीकडून अंडपेशी फलित झाली तर अपत्य मुलगा होईल. क्षय मुलगा. लिंगनिश्चिती. इथे आपल्याला आकृती दिली आहे. पेशी फलित होणे, नंतर पेशी केंद्रे संयुक्त होणे, रंगसूत्राच्या जोड्या तयार होणे, रंगसूत्राचे पुनरुत्तीकरण, पेशी विभाजित होत आहे, एकापासून 2 पेशी होतात. पूर्ण आकृती दिलेली आहे. फलित अंडपेशीच विभाजन होऊन एकमेकापासून 2 पेशी तयार होतात. याच पद्धतीने 2च्या 4, 4च्या 8 अशा रीतीने लक्षवधी पेशी निर्माण होतात. त्यामुळेच एका आई वडिलांची 2 अपत्ये एक बीज जुळी वगळता सर्वस्वी सारखी आढळत नाहीत, कारण प्रत्येकाचा अनुवंश वेगवेगळा असतो. अपत्याच्या लिंगनिश्चितीच्या बाबतीत अशा प्रकारचा त्यांचा दोष असतो. म्हणजेच अपत्याच्या लिंगाचे नियंत्रण स्त्रीकडून केले जाऊ शकते. वस्तुत हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण स्त्रीकडील सर्व रंगसूत्रे समानच असतात. मुलगा होणे अथवा न होणे हे पुरुषाकडील 23व्या जोडीतील य रंगसूत्राच्या संक्रमणावरच अवलंबून असते. जर योगायोगाने प्रत्येक वेळी पुरुषाच्या ह्या 23व्या जोडीतील क्ष रंगसूत्र संक्रमित होत असले तर त्यात स्त्रीचा काहीच दोष नसतो.
असलाच तर पुरुषाचा असतो, पण तेही खरे नव्हे. तात्पर्य असे की लिंगनिश्चिती ही पेशीत फलित होताना 23व्या जोडीतील रंगसूत्राच्या संक्रमणावर पूर्णपणे अवलंबून असते. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. रंगमणी. रंगसूत्रामध्ये अतिशय सूक्ष्म असे निरनिराळे विभाग असतात. हेच रंगमणी म्हणून ओळखले जातात. रंगमणी खऱ्या आनुवंशिक गुणाचे वाहक होत एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आनुवंशिक गुणाचे संक्रमण करण्याचे कार्य ह्या रंगमण्यामार्फत केले जाते. मनुष्य प्राण्याच्या प्रत्येक रंगसूत्रामध्ये साधारणपणे 20,000 ते 42,000 इतके रंगमणी असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. पेशीच्या केंद्रात डीऑक्सिबोन्युक्लिक ॲसिडचे डीएन हे जे मोठे अणू आढळतात त्याचेच अंश म्हणजे ही रंगमणी होत. डीएनए अणूचे शृंखलेसारखी रचना असते. त्यांच्यातील घटकद्रव्यामुळे आनुवंशिक गुणविशेष संक्रमित होतात. रंगसूत्रे ज्याप्रमाणे जोड्याजोड्यांनी राहतात त्याचप्रमाणे ही रंगमणी सुद्धा जोड्याजोड्यांनी राहतात. पेशी विभाजनातून संख्यावर्धन व विशेषीकरण. अंडपेशी फलित झाली म्हणजे विभाजन होऊन तिचे 2 भाग होतात. 2चे 4, 4चे 8, 8चे 16 अशा भौमितिक पद्धतीने तिचे विभाजन सतत होत राहते व ह्या विभाजनापासून लाखो पेशी तयार होऊन त्यांच्यापासून एक पेशी पुंजका तयार होते. या प्रक्रियेस पेशी विभाजनातून संख्यावर्धन असे म्हणतात. आकृती 5.4 मध्ये प्रत्येक पेशीमधील रंगसूत्राच्या पुनरावर्तनामुळे व विभाजनामुळे प्रत्येक पेशीत मुळीच आनुवंशिक तत्वे कायम राहतात. रंगमणी व पेशीची आंतरिक परिस्थिती यांच्या संयुक्त प्रभावाने निरनिराळ्या पेशीचे आकार व कार्ययंत्रणेचे स्वरूप बदलत जाते. पेशीची आंतरिक परिस्थिती म्हणजे त्या पेशी केंद्राभोवती जे पेशीद्रव्य असतो त्यातील विविध जैव रासायनिक घटक होत. काही पेशी स्नायूची तर काही त्वचेची व इतर काही अस्थी आणि मज्जासंस्थेची अशा निरनिराळ्या अवयवाची व अंगाची रचना करू लागतात. पेशीच्या या कार्यालाच विशेषीकरण असे म्हणतात. जुळी एक बीज व अनेक बीज. काही वेळा फलित पेशीचे विभाजन होऊन एकाच्या 2 झाल्यावर विभाजित झालेल्या दोन्ही पेशी स्वतंत्रपणे कार्य करू लागतात व त्या दृष्टीने यांची विभाजनातून संख्यावर्धन आणि विशेषीकरण वरीलप्रमाणेच घडून येते व त्यापासून दोन जीवाची निर्मिती होते. अशा एकाच फलित अंडपेशीपासून 2 जीवाची निर्मिती होते. त्यांना एक बीज जुळी असे म्हणतात. या एक बीज जुळ्यांचा अनुवंश सारखाच असतो कारण ते एकाच फलित अंडपेशीपासून तयार झालेले असतात. एक बीज जुळी अपत्ये जवळपास सर्वच गुणविशेषाच्या बाबतीत परस्पराशी विलक्षण साधर्म्य म्हणजे सारखेपणा दर्शवतात. दोन्ही समलिंगी असतात. दोन्ही मुले किंवा मुली असतात. त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग, चेहरेपट्टी, बुद्धिमत्ता व इतर सर्व मनोशारीरिक गुणविशेषाच्या बाबतीत त्यांच्यात सारखेपणा असतो. या उलट अनेक बीज जुळी दोन्ही अंडपेशी फलित होऊन त्यापासून 2 स्वतंत्र जीवाची निर्मिती करतात. अर्थात पेशी विभाजनातून संख्यावर्धन व विशेषीकरण ह्या प्रक्रिया एकाच जुळ्यांची निर्मिती, एक रेतपेशी आणि एक अंडपेशी. प्राथमिक अवस्थेत फलित पेशीचे विभाजन होते. विभाजित झालेल्या प्रत्येक भागापासून एका अपत्याची निर्मिती होते. सामान्यत एक बीज मुळी एकाच गर्भ आवरणात व एकाच पिशवीत असतात. त्याचा अनुवंश एकच असतो. दोन्ही समलिंगी असतात. दोन्ही मुले किंवा मुली असतात. अनेक बीज जुळ्यांची निर्मिती 2 रेतपेशीकडून 2 अंडपेशी फलित होऊन होते. त्याचा अनुवंश वेगवेगळा असतो. वेगवेगळे गर्भावरण व गर्भपिशव्या असतात. पूर्णपणे वेगवेगळे असतात. दोन्ही मुले, दोन्ही मुली, एक मुलगा, एक मुलगी वरीलप्रमाणेच घडून येतात. त्यांना बंधुभावी जुळी किंवा अनेकबीज जुळी असे म्हणतात. बंधुभावी किंवा अनेकबीज जुळी असे म्हणतात. प्रत्येक पेशीतील रंगसूत्राकडून संक्रमित केले जाणारे आनुवंशिक गुणविशेष वेगवेगळे असल्यामुळे ह्या जुळ्यांचा अनुवंशही वेगवेगळा असतो. त्यामुळे त्यांच्या बाबतीत एक बीज जुळ्याप्रमाणे गुणविशेषाचे
साधर्म्य आढळत नाही. तसेच कदाचित दोन्ही मुले किंवा मुली असल्या तरी त्यांच्यात फरक असू शकतो. त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग, बुद्धिमत्ता या बाबतीत भिन्नता आढळू शकते. कदाचित एक मुलगा एक मुलगी असेही असू शकते. अपत्य एकबीजी जुळी आहेत की अनेकबीजी जुळी आहेत हे ओळखण्यासाठी त्यांच्यातील सर्वच बाबतीतील विलक्षण सारखेपणा हे वैशिष्ट्य विचारात घ्यावे लागते. काही अपवादात्मक परिस्थितीत 3 तिळे किंवा 4च्या संख्येने गर्भ संभव होऊ शकतो. अर्थात प्रक्रिया वरीलप्रमाणेच असते. इथे आपला लेसन संपत आहे. पुढचे टॉपिक्स पुढच्या व्हिडिओमध्ये इथे आपण थांबू.